नमस्कार. मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजपर्यंत आपण आवळ्याच्या भरपूर रेसिपी पाहिल्या. आता ही एक शेवटची रेसिपी शेवटची म्हणजे काय, मी केलेल्यातली एक शेवटची रेसिपी आता मी तुम्हाला शेअर करीत आहे. आपण आवळ्यापासून असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो लहान मुलांपासून अगदी 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही खाऊ शकतो. याला आवळ्याची पाचक गोळी किंवा आवळा गटगटा असंही म्हणतात. तुम्ही पाहाल कुठल्याही मॉलमध्ये अशा छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये मुखवास अशा गोळ्या ठेवलेल्या असतात, जिऱ्याच्या, आवळ्याच्या. त्यातलाच हा प्रकार आहे. पण घरी केली की ही वर्षभर टिकते, स्वस्तात होते. आता कधीही खाल्ली तरी मस्तच लागते, काही प्रश्नच नाही. आता हे आवळे स्वच्छ धुवून कुकरमध्ये जसं आपण भात लावतो तसं पाण्यामध्ये टाकून त्याच्या 2-3 शिट्ट्या करायच्या. जास्त झाल्या तरी काहीच हरकत नाही. पूर्ण कुकर गार झाल्यावर आपण तो उघडणार आहोत. कुकर थंड झाला आहे तर आता आपण त्याचं झाकण उघडूयात. तुम्ही इथे बघू शकता कुकरमधले सगळे आवळे मी चाळणीत काढले, जेणेकरून त्याच्यातलं पाणी निघून जाईल. आणि आवळे इतके सुंदर उकडले गेलेत, त्यांचा रंगही बदलला आहे. आणि हे बघा, बीला थोडाही गर राहत नाही आहे. अगदी इझिली बी बाजूला होती आहे आणि सगळाच्या सगळा गर आपल्याला मिळतो आहे. व्यवस्थित पाकळ्या सोलल्या जात आहेत. इथे तुम्हाला दिसतंच आहे किती सुंदर पाकळ्या निघाल्या आहेत. आता इतक्या पाकळ्या निघालेल्या आहेत आणि हा मोठा बाऊल आहे, तेवढा भरून मी ते मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. गॅसवर मी ही स्टीलची जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, लोखंडी कढई वापरायची नाही आहे, केमिकल रिॲक्शन होऊ शकते. हे एक मोठा बाऊल भरून जो काही आवळ्याची पेस्ट तयार झाली आहे ती मी त्या जाड बुडाईच्या कढईमध्ये आता ओतलेली आहे. गॅस एकदम मंद ठेवायचा. या प्रोसिजरमध्ये कुठंही गॅस मोठा करायचा नाही. गॅसची आच एकदम मंद झाली पाहिजे. अर्थात हे प्रमाण आहे की एकाला 1 किलो घेतलं तर 1 किलो गूळ घ्यायचा. म्हणजे आवळे किती भरतात, आवळ्यांची बी बाजूला जाऊन जर समज 1 वाटी त्याचा गर भरला तर तुम्हाला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तुम्ही ज्यांना साखर आवडते त्यांनी 1 वाटी गूळ आणि म्हणजे अजून अर्धा वाटी साखर घातली तरी चालेल, किंवा निम्मा गूळ निम्मी साखर घातली तरी चालेल. पण मला गुळाच्याच आवडतात आणि जरा कमी गोड आवडतात, म्हणून मी इथं 3/4 बाऊल भरून गूळ वापरलेला आहे. आणि गूळ आणि हे आवळ्याची पेस्ट आता मंद गॅसवर सतत आपण त्याला झाऱ्याने, उलथण्याने, डावाने हलवत राहायचं आहे. तुम्ही काही वापरू शकता, जेणेकरून बुडाला ते लागता कामा नये. आणि गूळ जो घातला आहे तुम्ही किसून घातला तर लवकर होईल, पण ते पण कष्ट आहेतच. तर हा असा गूळ घालून त्याचं मिश्रण तयार करायचं आहे. गूळ पूर्णपणे वितळला पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्ण गूळ वितळला आहे आणि हळूहळू ते मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे. तुम्ही इथे बघू शकता त्याचा रंग पालटला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपामुळे त्याला असा छान म्हणजे ग्लेझिंग येतं त्याला. आणि 3 लिंबांचा रस मी इथे काढून घेतला आहे. तसंच 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा भाजून त्याची पूड करून घेतली आहे. 1 चमचा मिरपूड घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे मी चाट मसाला घेतला आहे. 3 चमचे आमचूर पावडर घेतली आहे. काळं मीठ, सेंधव मीठ, साधं मीठ घालून अशा प्रकारे सगळं घालून इतकं घट्ट करायचं आहे की कडेला ते कोरडे पण आपल्याला कळायला लागतो. चमचा असा उभा केला की तो उभा राहतो. आणि अगदीच पाहायचं झालं तर पाण्यात जर टाकलं तुम्ही तर त्याची गोळी तयार होते. आता दोन्ही हातांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे ती चिकटणार नाही आवळ्याची गोळी. आणि अशी गोळी करून पिठी साखर करून घ्यायची आणि त्याच्यात ती बुडवून घोळवायची छान आणि बाजूला करून ठेवायचे. तर आता 1-1 गोळ्या करायला खूप वेळ लागतो, म्हणून मी अशा सगळ्या गोळ्या तयार करून घेतल्या आहेत. जवळजवळ एक मोठ्या बाऊलमध्ये माझ्या 200च्या वर गोळ्या झालेल्या आहेत करून. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता ही पिठी साखर 1 वाटीची करून घेतली आहे.
जवळजवळ 200 गोळ्या मी ताटलीमध्ये आधी करून ठेवल्या आहेत आणि 2 काचेच्या डिशमध्ये मी त्यांना साखर लावून ठेवली आहे. अर्थातच ह्या उन्हात ठेवायच्या नाही आहेत. सावलीत तुम्ही फॅनखाली थोड्या कोरड्या करू शकतात. उन्हामध्ये परत ठेवलं तर ती साखर वितळून त्या एकमेकांना चिकटतील. तर अशा प्रकारे अशा पूर्ण वाळल्या की ह्या गोळ्या भरून ठेवायच्या आहेत. वर्षभर टिकतात, मस्त लागतात. अगदी म्हणजे तोंडाला चव येते, पाचक पण आहे त्याच्यात. सगळे गुणधर्म तुम्हाला तर माहितीच आहेत आणि आपण त्याच्यात इतर गुणधर्म असलेल्या गोष्टी पण घातल्या आहेत. सुंठ पावडर मी सांगायची विसरले, ती पण ह्याच्यात मी मिक्स केलेली आहे. तर हा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना काहीतरी नवीन पाहायला, ऐकायला आणि शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? चला लवकरच भेटू परत एक अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.